आबासाहेबांचं सुंदर असं कुटुंब, त्यामध्ये शारदाबाई, अमोल आणि आबासाहेब असे तिघंजण राहत होते. आणि अमोलचं लग्न झालं. अमोलचं लग्न स्वातीशी झालं. स्वातीचं लग्न होऊन ती प्रथमच सासरी येते. नवीन घर, नवीन माणसं आणि नवीन नाती, पण प्रत्येक नात्याला वेळ द्यावा लागतो. शारदाबाई म्हणाल्या, स्वाती, आमच्या घरात काही नियम आहेत. वेळेवर उठायचं, देवपूजा करायची आणि सगळ्यांनी एकत्र जेवायचं. हो आई, मी प्रयत्न करेन आणि काही चुकलं तर मला समजावून सांगा. शारदाबाई मान डोलावतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर अजून स्वीकार दिसत नव्हता. स्वाती नोकरी करणारी असल्यानं सकाळी घाई असते. आज पुन्हा पोळ्या जरा जाड झाल्या. आमच्या घरात असं चालत नाही, शारदाबाई म्हणाल्या. आई, आज ऑफिसची महत्त्वाची मीटिंग होती, उद्या नीट करेन. आजकालच्या मुलींना घरापेक्षा नोकरीचं महत्त्वाची. त्यामध्ये अमोल मध्येच बोलला, आई, स्वाती दोन्ही सांभाळते, थोडा वेळ द्या. मीनल म्हणजेच शारदाबाईंची शेजारीण, ती शारदाबाईंना भेटते आणि तुमची सून खूप स्वतःच्या मनाची वाटते, उद्या घरावर राज्य करेल हं. शारदाबाईंच्या मनात संशय वाढतो आणि एक दिवस महत्त्वाचे पाहुणे येणार असतात. स्वाती ऑफिसमधून उशिरा येते. या घराची जबाबदारी तुला नकोच आहे, शारदाबाई अगदी रागानेच म्हणाल्या. स्वातीच्या टचकन डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाली, मी मुद्दाम उशीर केला नाही आई, ऑफिसमध्ये काम अडकलं होतं आणि त्या कामात मी गुरफटले होते. तेव्हा शारदाबाई म्हणाल्या, कारणं सांगू नकोस. स्वाती तिच्या खोलीत जाऊन रडायला लागली. आबासाहेबांची अचानक तब्येत बिघडते. स्वाती तातडीने डॉक्टरांना बोलवते, औषधांची व्यवस्था करते आणि रात्रभर जागून त्यांची सेवाही करते. दुसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणतात, वेळेवर उपचार मिळाले म्हणून मोठा धोका टळला. शारदाबाई सर्वजण पाहत असतात. शारदाबाई स्वातीजवळ येतात आणि म्हणतात, मुली, मला माफ कर, मी तुला कधी समजूनच घेतलं नाही. तेव्हा स्वाती म्हणाली, आई, तुम्ही माझ्या आईच आहात. राग आला तरी नातं तुटत नाही. दोघी एकमेकींना मिठी मारतात. संपूर्ण कुटुंब एकत्र बसलेलं असतं. तेव्हा आबासाहेब म्हणाले, घर मोठं भिंतींनी होत नाही, ते मनांनी होतं. तेव्हा अमोल म्हणतो, सासू आणि सून या प्रतिस्पर्धी नसतात, त्या एकाच घराच्या दोन आधारस्तंभ असतात. तर गैरसमज वाढवायला एक क्षण पुरतो, पण विश्वास निर्माण करायला प्रेम, संयम आणि संवाद लागतो. ज्या घरात एकमेकांना समजून घेतलं जातं ते घरच खऱ्या अर्थानं सुखी होतं. तर तुम्हाला काय वाटतं?